निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. नमस्कार ताई. पुण्यावरनं बोलते हॅलो. मी. हा, आवाज येतोय का ताई? हो हो हो, बोला ना ताई. अच्छा, म्हटलं मी पुण्यावरनं बोलते. हा ओळखलं बोल. असेलच तुम्ही मी हो मला. हो 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 हो. म्हटलं मला खूप 2-3 अनुभव आले, मग ते मला शेअर करायचे होते हा, तुमच्यासोबत. सांगा ना ताई. हो, हो. काय झालं ना, ऑक्टोबरमध्ये ना हा माझं 1 वर्ष असं कंपनीमध्ये, मग 1 वर्षानंतर इन्क्रिमेंट होतं बरं का, हा हा प्रत्येक कंपनीमध्ये. हा. तर ना माझं एक्स्पेक्टेशन असं होतं, की मला म्हणजे कमीत कमी 50% वगैरे तरी भेटलं पाहिजे इन्क्रिमेंट असं. अच्छा. मग ना 50 म्हणजे आता आपण एवढं क्लोज आहेच, मग सांगते मी. माझं पॅकेज ना 7 लाखचं होतं. अरे वा. तर मला एक्स्पेक्टेशन होते, की मला कमीत कमी 11 किंवा 12 पर्यंत, 12 तर नाही देणार, पण 10-11 पर्यंत दिलं पाहिजे हा असं. हा 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 हा. मग याच्यासोबत बोलणं वगैरे झालं, मीटिंग झाली, ते झालं. मग ते नाहीच बोलले, की नाही म्हणे मी नाही देऊ शकत. 9 पर्यंत फायनल केलं त्यांनी. हा हा. पण मी ना खूप नाराज झाले आणि स्वामींना पण म्हटलं, की मी खूप मेहनत घेतली म्हटलं आणि मी डिझर्व्ह करते, की मला एवढं भेटलंच बरोबर आहे. पाहिजे. हो हो. तर मग मी दुसरीकडे इंटरव्ह्यू वगैरे पण दिले. हा चेंज करायचं म्हटलं. हा. मग मला ना कॉग्निझंटमध्ये सिलेक्शन झालं माझं. बापरे. आणि हो, आणि त्यांनी ना मला ऑफर दिली 14.5 ची. अ, बापरे. वाव. आणि ना हे खूप मिराकल आहे बरं का, खरंच खरंच ना, सांगते मी. मिरेकल आहे. तर त्यांनी तेवढी ऑफर दिली मला. मग मी ते ऑफर लेटर सेम इकडे दाखवलं आमच्या करंट ऑफिसमध्ये. हा हा. मग ते म्हटले, की म्हणजे माझं काम खरंच असं नाही मी स्वतःची हे करते. बट ते म्हटले, की "ठीक आहे, मी मॅच करून देतो" म्हणे, "पण सोडून नको जाऊ प्लीज." अरे वा. मग त्यांनी मला ऑफर पण मॅच करून दिली आणि इथं ना माझी पोझिशन पण वाढवली आणि म्हणजे हा. बघा, म्हणजे 9 जिथं होते ना, 9 वरून किती भेटलं मला. डायरेक्ट 14. म्हणजे बापरे. आणि मी अपेक्षा ते 11 12ची होती. हो, आणि एका वर्षामध्ये एवढं म्हणजे दुप्पट नाही, 7 वरून बापरे. खरंच मिरेकल आहे. खरंच मिरेकल आहे. म्हणजे देतात ना, तर एवढं देतात, की मग मी पण छप्पर फाडके. स्वामींना तेच म्हटलं मी काय करू एवढे पैसे? मग म्हटलं ठीक आहे. पण मी तेव्हापासून ना एक ठरवलं, म्हणजे आधी मी काही ना काही दानधर्म वगैरे करायची. पण आता म्हटलं आता विचारच नाही करायचा. किती छान. केंद्रामध्ये वगैरे असं खूप खूप छान म्हटलं नाही, जे आहे तुमची ना सेवाच ते. एवढी भारी आहे ना ताई. हो ना. स्वामी करून घेतात माहिती का? करून घेतात. आता आम्हाला लवकर गोड बातमी पण द्या. दुसरा अनुभव तोच आहे. अच्छा 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 अच्छा. मग काय झालं, ते झालं. मग नंतर ना आता दत्त जयंती होती बरं का. हा. मग मी ना खूप मला कधीपासूनच हुरहूर लागली होती, की मला दत्तस्थानावरती अनुभव घ्यायचा आहे म्हटलं. दत्त जयंतीला बघायचं, की कसं ते साजरं करतात, काय फिलिंग असते हा तिथली हा राहण्याची वगैरे असं. हा. मग मी ना माझ्या मिस्टरांना खूप मागे लागली होती, की आपण गिरनारला जाऊ. मग अरे ऐन बापरे. वेळेला हो. बापरे, गिरनार मग काय सोपं आहे का?
म्हणजे ना मी तुमचा पण व्हिडिओ बघितला होता बरं का अच्छा, अच्छा, अच्छा. गिरनारचा. हां. हो आणि मग दुसरं पण खूप इन्फॉर्मेशन वगैरे काढली. पण आम्हाला ना आम्ही फ्लाइटचं पण बघितलं बट आम्हाला ना असं प्रॉपर भेटलं नाही तिथं जायचं डायरेक्ट कमी हां, दिवसांमध्ये हां. ट्रेन सोडली तर. मग बरोबर. म्हटलं आपण पिठापूरचं तरी बघू कारण ते कसं खालीच आहे आणि मग हो, दर्शन हो, हो. पण तिथं पण खूप म्हणजे जरा रिझर्वेशनचे वगैरे प्रॉब्लेम येत होते. हां. मग असंच मी सर्च करत होती. मग मला अचानक लक्षात आलं, की इथं कोल्हापूर जवळ नृसिंहवाडी पण आहे. ती पण बरोबर, एक दत्तस्थानच आहे ना बरोबर. आणि मग मी त्यांना विचारलं म्हटलं, इथं तरी प्लीज नका हो, हो नाही नका म्हणू. हां. मग ते म्हणले त्यांनी बघितलं म्हणे पुण्यावरनं 4-5 5-6 तास लागतात म्हटले. ठीक आहे हां. म्हणे आपण इथं जाऊ शकतो बाय रोड आणि आपल्याला काही रिझर्वेशनचा वगैरे पण प्रॉब्लेम नाही बरोबर राहत. आहे. मग आम्ही तिथं गेलो आणि आमचं नाही का असं प्रेग्नन्सीचं एवढं काही नव्हतं. मग हां, असं वाटत होतं, की स्वामी आता गोळ्या-बिळ्या वगैरे नको घ्यायला लावा मला डॉक्टरांच्या. असं हां. काहीतरी नॉर्मलच होऊ द्या. आणि हं. मला असं जायचं आणि माझी ना डेट होती बरं का दत्त जयंतीच्या वेळेसची. अरे वाह! मग तेव्हा म्हटलं त्यांना स्वामींना म्हटलं, "मला ना माहिती म्हटलं की काय असेल जरी ना म्हटलं आता, हं. तरी म्हटलं मला चान्स घ्यायचाच नाही म्हटलं. मला ना म्हणजे जर पिरियड्स वगैरे आले ना, तर माझं ते पारायण आणि माझं सगळं जेवढं मी विचार केला सगळं डिस्टर्ब होऊन जाईल. हं, हं. त्याच्यामुळे ना मी गोळ्या घेऊन घेते म्हटलं की नीट अरे! करण्याच्या. मी त्या अरे! गोळ्या पण घेतल्या माहिती का. म्हटलं मला काही फरक पडत नाही. असं नाही घ्यायच्या असेल कधी जरी गोळ्या ना नाही घ्यायच्या. हो ना. म्हणजे मला लक्षात म्हणजे मला नव्हतं पण वाटत पण नव्हतं की असेल वगैरे हां, काही. हां, हां, हां. आणि मग नंतर मी गेलो आम्ही तिथं आणि कोल्हापूरला गेलो. तिथं पण छान दर्शन झालं. हं, मग नृसिंहवाडीला गेलो. मग तिथं ना मला एक बाबा भेटले बरं का. हं. मग ते मला म्हटले, की म्हणजे ते ना थोडेसे असं नाही का ते स्वतःच्याच तंत्रीमध्ये राहतात वगैरे अच्छा. असं असलं नृसिंहवाडीलाच याच्यामध्ये. का? हां, नृसिंहवाडीला. हां. आम्ही तिथं मुक्कामी होतो एक दिवस आधी छान मग तिथं भाजन वगैरे केलं. हं. मग ते मला कसे म्हणले, की "तुला पारायण करायचंय ना?" मग हां. म्हटलं, "हो, करायचं ना." मग ते मला म्हटले, की "ते बघ ते औदुंबरचं झाड आहे, तिथं हं, खाली बस" म्हणले. हं. मग त्यांनी मला जागा वगैरे दिली. मग तिथं मी पारायण वगैरे केलं. इथं गुरुचरित्रचं म्हणजे अरे वाह! अ, अ, मला ना म्हणजे माझी तब्येत थोडी डाउन झाली होती. मला कफ वगैरे पण आहे ना. हं. पण मग ते तर मोठं नाही झालं, पण ते सॉरी कोणतं चरित्र ते सारामृत. हां, सारामृतवालं. तर ते वालं केलं मी तिथं पारायण. मग खूप छान झालं आणि म्हणजे ते जेव्हा मी वाचन करत होते ना, मला अशी एक वेगळीच आपल्या नाही का एनर्जी येते फिलिंग. आपल्यामध्ये हां, आणि हां. हो आणि ते एवढं भारी होतं माहिती म्हणजे दत्त जयंतीचा दिवस होता. सकाळी ते सूर्याची किरणं अरे पडत वाह! होती. समोर सगळी कृष्णा नदी वाहत होती. अरे वाह! सगळीकडे भजन वगैरे खूप म्हणजे वाह! अविस्मरणीय क्षण होता. मग तशा ह्याच्यामध्ये छानपैकी पारायण झालं, ते झालं आणि मग घरी आले आणि मग नंतर मला थोडं म्हणजे 5-6 दिवसांनी मी बघितलं, तर मग मी प्रेग्नंट पण राहिली. अरे वाह! पॉझिटिव्ह आलं. हो. मग किती ते छान. म्हणजे खूपच किती अनएक्सपेक्टेड होतं हे मिरेकल आहे. खरंच माझ्यासाठी. सगळंच मिरेकल झालं. आणि माहिती का मी आली घरी आणि माझा काहीतरी पाय घसरला. मी खाली पण पडलेली होती माहिती अरे का. बापरे! हो, पण तरी थँक गॉड की काही झालं नाही आणि स्वामींची नंतर कृपा आहे 2-3 ताई तुमच्यावर दिवसांनी खूप खूप कृपा आहे. खरंच म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे खरं, एक्सप्लेन खरं. एक्सप्लेन नाही करायला. आता लवकरच तुम्ही आम्हाला दुसरा अनुभव शेअर करालच. हो ना. खूप छान ताई. हो, हो, हां, हो. पण तुम्ही नाव थँक सो सांगणार मच. असाल तर सांगा. माझ्याकडे आहे नाव. हो, काजल पाटील. हां, मला मी शेअर काहीच करते. प्रॉब्लेम नाही नाव अच्छा, सांगायला. अच्छा. मी शेअर करते हां हो, ताई. चालेल. हो, हो. करा, करा. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.